हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही 6 चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे कंपोजिशन ऑफ मॅटर. तर या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो एक्सरसाइज आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायचा आहे. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन अँड रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इथे आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे आणि त्याच बरोबर जे काही पर्याय आहेत ते आपल्याला पर्याय घेऊन पर्याय लिहून जे काही विधानं आपल्याला देण्यात आलेली आहेत ती विधानं परत लिहायची आहेत. काय काय विधानं आहेत ती बघा. द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॅक्झिमम इन द पार्टिकल्स ऑफ सॉलिड. जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे कशाचा? पार्टिकल्सचा. कोणत्या? सॉलिड्स मधल्या. तर तो कसा असतो? मॅक्झिमम असतो. त्यानंतर सेकंड, सॉलिड्स रिटेन देअर व्हॉल्यूम इवन व्हेन एक्सटर्नल प्रेशर इज अप्लाइड. This property is called incompressibility. त्यानंतरचा नेक्स्ट स्टेटमेंट आपला, मॅटर इज क्लासिफाइड into the types mixture, compound and element by applying the criterion chemical composition of matter. त्यानंतरचा नेक्स्ट स्टेटमेंट बघा आता की मॅटर that contain two or more constituent substances is called mixture. त्यानंतर पुढे, मिल्क इज अन एक्झाम्पल ऑफ टाइप ऑफ मॅटर कॉल्ड हेटेरोजेनस मिक्सचर. नेक्स्ट, एफ, वॉटर, मर्क्युरी अँड ब्रोमीन आर सिमिलर टू ईच अदर बिकॉज थ्री आर लिक्विड्स. शेवटचं स्टेटमेंट, व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4 अँड दॅट ऑफ ऑक्सिजन इज 2. From this we understand that there are two chemical bond or bonds between the carbon atom and one oxygen atom in the compound carbon dioxide. आणि अशा पद्धतीने आपला जो काही फर्स्ट क्वेश्चन होता तो या ठिकाणी संपतो. आता आपण सेकंड क्वेश्चन कडे वळूया. आपला सेकंड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द ऑड टर्म आउट अँड एक्सप्लेन. आपल्याला या ठिकाणी जे काही ऑड टर्म आहेत म्हणजे वेगळा शब्द असेल तर तो वेगळा शब्द ओळखायचा आहे आणि तो शब्द वेगळा का हे सुद्धा एक्सप्लेन करायचं आहे. यामध्ये बघा, फर्स्टली गोल्ड, सिल्वर, कॉपर, ब्रास. आता याच्यामध्ये वेगळा कोणता? तर यामध्ये वेगळा येतो ब्रास, because it is an alloy while rest are all elements. या सर्वांमध्ये ब्रास हा अलॉय आहे. मीन्स द मिक्सचर ऑफ मेटल्स और नॉन मेटल्स. बऱ्याचशा वेगवेगळे मेटल्स आणि नॉन मेटल्सचं मिक्सचर म्हणजे हा ब्रास. पण गोल्ड, सिल्वर आणि कॉपर हे काय आहेत? तर गोल्ड, सिल्वर आणि कॉपर हे मात्र एलिमेंट्स आहेत. त्यानंतरचं नेक्स्ट, हायड्रोजन, हायड्रोजन परऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर. आता याच्यामध्ये वेगळा काय? तर दॅट इज हायड्रोजन, इट इज अन एलिमेंट व्हाईल रेस्ट आर कंपाऊंड्स. आता याच्यामध्ये फक्त हायड्रोजन एकटाच काय आहे? एलिमेंट आहे आणि बाकीचे सर्व हे कंपाऊंड्स आहेत. म्हणजे कंपाऊंड्स कशापासून बनतात? मग 2 ते 3 एलिमेंट्स एकत्र येऊन एक सबस्टन्स बनतो त्यालाच आपण कंपाऊंड्स म्हणतो. सो हायड्रोजन परऑक्साइड असेल, कार्बन मध्ये कार्बन आणि ऑक्साइडचे 2 मॉलिक्युल्स असतात, हे एकत्र येऊन आपला कार्बन डायऑक्साइड बनतो. मग अशाच पद्धतीने काय? तर अशाच पद्धतीने हा जो काही आपला ऑड टर्म असेल तर या सर्वांमधला तर कोणता आहे? हायड्रोजन. त्यानंतरचं नेक्स्ट बघा, मिल्क, लेमन ज्यूस, कार्बन, स्टील. यामध्ये कार्बन इट इज एलिमेंट व्हाईल रेस्ट आर द मिक्सचर. आता याच्यामध्ये फक्त कार्बन हा एकटा एलिमेंट आहे आणि बाकीचे सर्व मिक्सचर आहेत. म्हणजे बघा, मिल्क मध्ये बरेचसे वेगवेगळे कंपोनेंट्स असतात, लाईक फॅट्स, विटामिन्स, मिनरल्स, वॉटर. तर हे एक प्रकारचं मिक्सचर आहे. लेमन ज्यूस ज्याला आपण शरबत म्हणतो, तर शरबतामध्ये सुद्धा आपण लिंबाचा रस, त्यानंतर साखर, मीठ, आपापल्या फ्लेवर्सनुसार बऱ्याचशा गोष्टी आपण त्यामध्ये ऍड करत जातो. स्टील सुद्धा हा एक प्रकारचा अलॉय आहे ज्यामध्ये बरेचसे मेटल्स आणि नॉन मेटल्स मिक्सअप केले जातात. सो दिस इज व्हॉट मिल्क, लेमन ज्यूस अँड स्टील आर मिक्सचर्स बट ओनली कार्बन इज अन एलिमेंट. त्यानंतर नेक्स्ट, वॉटर, मर्क्युरी, ब्रोमीन अँड पेट्रोल. यामध्ये बघा आता, वॉटर इज ऑड वन आउट बिकॉज इट इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट अँड रेस्ट आर नॉट युनिव्हर्सल सॉल्व्हंट. आता याच्यामध्ये बघा, वॉटर, मर्क्युरी, ब्रोमीन आणि पेट्रोल हे सर्वचे सर्व लिक्विड आहेतच. पण मर्क्युरी मध्ये सगळे पदार्थ विरघळतात का? अर्थातच नाही. ब्रोमीन मध्ये विरघळतात का? नाही. पेट्रोल मध्ये विरघळतात का? नाही. मग सर्वचे सर्व पदार्थ कोणत्या सबस्टन्स मध्ये विरघळतात? कोणत्या लिक्विड मध्ये विरघळतात? दॅट इज वॉटर. वॉटर मध्ये सर्वचे सर्व पदार्थ विरघळतात. म्हणूनच
water is odd one because rest are not universal solvent and only water is a universal solvent. त्यानंतरचं नेक्स्ट बघा, शुगर, साल्ट, बेकिंग सोडा, ब्लू विड्रॉल. आता याच्यामध्ये वेगळा ऑड टर्म कोणता, तर शुगर हा ऑड टर्म असेल कारण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि बाकीचे सर्व इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम, कार्बन. आता याच्यामध्ये वेगळा काय, तर कार्बन इज ऑड वन आउट बिकॉज इट हॅज 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता कार्बनची मात्र जी काही व्हॅलन्सी ती किती असते, 4 असते. आणि बाकीचे जे काही आपले वेगवेगळे एलिमेंट्स आहेत तर त्यांची व्हॅलन्सी ही 1 आहे. म्हणून ऑड टर्म काय ठरला, तर ऑड टर्म ठरला आपला कार्बन. ओके, तर अशा पद्धतीने आपला जो काही सेकंड क्वेश्चन होता ज्यामध्ये आपल्याला ऑड टर्म शोधायचे होते ते आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने शोधलेले आहेत. ते कशा पद्धतीने ऑड टर्म ठरतात हे सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहे. आय होप इट इज क्लिअर टू यू. तर आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजेच खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये फर्स्ट, प्लांट सिंथेसाइज ग्लुकोज इन सनलाइट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल फ्रॉम कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर अँड गिव्ह अवे ऑक्सिजन. आयडेंटिफाय द 4 कंपाउंड्स इन दिस प्रोसेस अँड नेम देअर टाइप्स. आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर बघा जे काही प्लांट आहेत तर सिंथेसाइज ऑफ ग्लुकोज करतात कशाच्या मदतीने, तर सनलाइटच्या मदतीने. क्लोरोफिल, प्लांट्स मध्ये ऑलरेडी क्लोरोफिल असतं, क्लोरोफिल पिगमेंट्स असतात. मग कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर यांच्या मदतीने ते फोटोसिंथेसिस करतात आणि त्याद्वारे आपल्याला ऍज अ बाय प्रोडक्ट ऑक्सिजन देतात. मग आता याच्यामधले जे काही वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत या ओव्हरऑल प्रोसेस मधले ते आपल्याला ओळखायचे आहेत. आणि ते ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की सिंपल कंपाऊंड आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. लेट्स सी द आन्सर. फर्स्टली बघा, ग्लुकोज. सो ग्लुकोज इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यानंतर आहे क्लोरोफिल. क्लोरोफिल इज अ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. त्यानंतर आहे कार्बन डायऑक्साइड. दिस इज अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. अँड लास्टली वॉटर विच इज अ ओनली सिंपल कंपाऊंड. म्हणजे आता बघा वॉटर मध्ये H2O, 1 मोलिक्युल ऑफ हायड्रोजन अँड त्यामध्ये बघा हायड्रोजनचे जे काही मॉलिक्युल्स आहेत तर ते मॉलिक्युल्स ऑक्सिजन सोबत पेअर अप होतात, एकत्र येतात आणि त्या ठिकाणी वॉटर हा कंपाऊंड तयार होतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बी, इन 1 सॅम्पल ऑफ ब्रास द फॉलोइंग इंग्रेडियंट्स वर फाउंड. आता जे काही ब्रासचं सॅम्पल आहे, ब्रास हा अलॉय असतो हे आपण नुकतंच पाहिलं होतं. मग आता या ब्रास मध्ये खालील देण्यात आलेले जे काही घटक आहेत ते आढळून येतात. आता त्याच्यामधले जे काही सॉल्व्हंट कोणता, सोल्यूट कोणता आणि सोल्युशन कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ते हिअर कॉपर 70% अँड झिंक 30% आहे. तर लक्ष द्या, पहिल्यांदा याचा फर्स्ट पॉइंट, द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द लार्जेस्ट प्रपोर्शन इज कॉल्ड सॉल्व्हंट. असा घटक जो खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, खूप जास्त संख्येने प्रेझेंट आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो, सॉल्व्हंट म्हणतो. हेन्स कॉपर इज अबाउट 70% सॉल्व्हंट. त्यानंतरचं सेकंड आहे, द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच आर लेस प्रपोर्शन दॅन द सॉल्व्हंट आर सोल्यूट. हेन्स झिंक इज 30% इज द सोल्यूट. यामध्ये बघा जे काही कंपोनंट आहेत त्यामध्ये लेस प्रपोर्शन कशाचं असतं, सॉल्व्हंट आर सोल्यूट. सॉल्व्हंट पेक्षा सॉल्यूटचं जे काही प्रपोर्शन असतं ते खूप कमी असतं आणि म्हणूनच लेस पर्सेंटेज कशाचा आहे, मग झिंकचा आहे. म्हणून झिंक काय झाला, सो झिंक इज द सॉल्यूट. त्यानंतरचं नेक्स्ट आहे सी वॉटर टेस्ट साल्टी ड्यू टू द डिझॉल्व्ड साल्ट. The salinity, the proportion of salts in the water of some water bodies, Lonar Lake that is 9.7%, Pacific Ocean 3.5%, Mediterranean Sea 3.8%, Dead Sea 33.7%. Explain two characteristics of mixture from the above information. तर या ठिकाणी बघा, आपल्या मिठामध्ये, आपल्या पाण्यामध्ये जर मीठ विरघळलं तर जे काही पाणी आहे ते खारट लागतं. माहितीये तुम्हाला, म्हणजे सर्वांना अर्थातच माहिती असतं की मिठाची जी काही चव असते ती सॅल्टी असते, खारट असते. मग आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे जे काही महासागर आहेत किंवा समुद्र आहेत तर यांची सॅलिनिटी दिलेली आहे. नाव व्हॉट इज मीन बाय सॅलिनिटी.
ज्याला आपण खारटपणा म्हणतो, पाण्यामधलं जे काही मिठाचे प्रमाण आहे तर ते प्रमाण पर्सेंट मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये बघा लोणार लेक हे 7.9% इतकं खारट आहे. पॅसिफिक ओशियन हे 3.5% एवढ्या प्रमाणात त्याची सॅलिनिटी आहे. मेडिटेरियन सी हा 3.8% खारट आहे. डेड सी इज अबाउट 33.7%. आता यावरील इन्फॉर्मेशन वरून आपल्याला मिक्सचरचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करायचे. फर्स्ट कॅरेक्टर बघा, as the salinity of water in different lakes are different, it is clear that the proportion of constituent substance in a mixture can change. आता प्रत्येक जे काही तलाव आहेत, समुद्र आहेत, तर त्यांची जी काही सॅलिनिटी, क्षारता आहे ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामधलं जे काही खारटपणा आहे तो कमी जास्त होतो. तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो की मिक्सचर मधले जे काही वेगवेगळे घटक आहेत तर ते घटक प्रपोर्शन म्हणजे त्यांचे जे काही प्रमाण आहे ते कुठेतरी थोड्याफार प्रमाणात बदलत असतं. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स बघा, सी वॉटर टेस्ट salty means the properties of constituent substances are retained in the mixture. जे काही समुद्राचं पाणी असतं तर ते थोडंसं साल्टी लागतं. याचाच अर्थ काय, तर त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत घटकांच्या विशिष्ट, तर त्या मिक्सचर मध्ये रिटेन राहतात, सारख्या राहतात, कायम राहतात. या ठिकाणी आपला जो काही तिसरा प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची होती ती आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने दिलेली आहेत गाईज. सो आता आपण पुढचा जो काही क्वेश्चन असेल आपला, दॅट इज क्वेश्चन नंबर 4, त्याच्याकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4, गिव्ह 2 एक्झाम्पल्स इच. आपल्याला प्रत्येकी 2-2 उदाहरणं द्यायचे. ओके, तर कोणती कोणती 2-2 उदाहरणं द्यायची आहेत आपल्याला बघा इथे. सी हियर. पहिल्यांदा आपल्याला लिक्विड एलिमेंटचे 2 उदाहरणं द्यायचे. आता सांगा लिक्विड एलिमेंटचे 2 उदाहरणं कोणती, दॅट इज ब्रोमीन, मर्क्युरी. ब्रोमीन आणि मर्क्युरी हे लिक्विड फॉर्म मध्ये आढळतात. त्यानंतर नेक्स्ट गॅसियस एलिमेंट मध्ये सांगा, ऑक्सिजन आहे, क्लोरीन आहे, नायट्रोजन आहे, बरेचसे एलिमेंट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर नेक्स्ट सॉलिड एलिमेंट मध्ये काय काय असेल, कार्बन आहे, आयर्न आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे होमोजेनस मिक्सचर, म्हणजे ज्यांच्यामध्ये अगदी इक्वल प्रमाणामध्ये त्यांचं प्रपोर्शन असेल, फिक्स्ड असेल, तर त्याला आपण होमोजेनस मिक्सचर म्हणतो. त्यामध्ये प्लास्टिक आहे, प्युअर वॉटर आहे, डिस्टिल्ड वॉटर ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर कोलायडल मध्ये मिल्क, इंक म्हणजे आपली शाई आणि ब्लड येतात. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स बघितले तर त्यामध्ये युरिया आणि ग्लुकोज. कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये क्लोरोफिल आणि हिमोग्लोबिन. इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बेकिंग सोडा, ब्ल्यू विट्रॉल. मेटॅलॉइड्स मध्ये आर्सेनिक आणि सिलिकॉन. एलिमेंट्स विथ व्हॅलेन्सी 1 दॅट इज सोडियम अँड पोटॅशियम. एलिमेंट्स विथ व्हॅलेन्सी 2 मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. आता या ठिकाणी आपला जो काही फोर्थ क्वेश्चन होता तोही संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे मीन्स क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 5 आहे, राईट द नेम्स and symbols of the constituent elements and identify their valences from the molecular formula given below. आता इथे देण्यात आलेले जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहेत तर त्या मॉलिक्युलर फॉर्म्युला वरून आपल्याला काय काय द्यायचं, तर त्यांचं नाव लिहायचंय, त्यांचे सिम्बॉल्स लिहायचे आहेत, त्याचबरोबर त्यांच्या व्हॅलेन्सेस लिहायचे आहेत. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला देण्यात आलेला आहे आपला KCl म्हणजे काय, तर आता त्याची व्हॅलेन्सी बघा सुरुवातीला, तर त्याची व्हॅलेन्सी आहे K मीन्स पोटॅशियमची सॉरी, तर व्हॅलेन्सी बघा K1 क्लोरीन 1. त्यानंतर आपला कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आहे पोटॅशियम आणि क्लोरीन असेल. त्यानंतर HBr म्हणजे हायड्रोजन ब्रोमाइड. आता याच्यामध्ये हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे, ब्रोमीनची 1 आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स हायड्रोजन आणि ब्रोमीन असे आहेत. त्यानंतर पुढे बघा मॅग्नेशियम डायब्रोमाइड. आता यामध्ये सुद्धा मॅग्नेशियमची 2, ब्रोमीनची 1, मॅग्नेशियम आणि ब्रोमीन. त्यानंतर K20 याच्यामध्ये K2O असं आहे ते. त्यानंतर ऑक्सिजनची 2, त्यामध्ये असणारे घटक K आणि O. NaH याच्यामध्ये Na ची व्हॅलेन्सी 1 आहे, हायड्रोजनची 1 आहे आणि याच्यामध्ये असणारे घटक Na आणि H. त्यानंतर CaCl2 यामध्ये कॅल्शियमची जी काही व्हॅलेन्सी ती आहे 2, क्लोरीनची 1. त्याचबरोबर आता याच्यामध्ये असणारे घटक कॅल्शियम आणि क्लोरीन. त्यानंतर CCl4 याच्यामध्ये कार्बनची 4, क्लोरीनची 1, याच्यामध्ये असणारे घटक C आणि Cl. HI याच्यामध्ये असणारे घटक बघा हायड्रोजनची 1,
आयोडीनची 1 आणि याच्यामध्ये असणारे घटक हायड्रोजन आणि आयोडाईन. त्यानंतर H2S, याच्यामध्ये हायड्रोजनची व्हॅलन्सी 1, सल्फरची व्हॅलन्सी 2, त्यानंतर त्यामध्ये असणारे घटक हायड्रोजन आणि सल्फर. त्यानंतर नेक्स्ट N2S, सोडियमची 1, सल्फरची 2, त्याच्यामध्ये असणारे घटक सोडियम आणि सल्फर. FeS, याच्यामध्ये बघा फेरसची व्हॅलन्सी 2, सल्फरची 2, याच्यामध्ये असणारे घटक फेरस आणि सल्फर. त्यानंतर BaCl2, यामध्ये Ba दॅट इज इक्वल टू 2, म्हणजे त्याची व्हॅलन्सी 2 आहे. क्लोरीनची 1 आहे आणि त्याच्यामध्ये असणारे घटक Ba and Cl. आता या ठिकाणी आपला जो काही 5th क्वेश्चन होता तोही संपतो. आता आपण 6th क्वेश्चन कडे वळूया. आपला 6th क्वेश्चन आहे, केमिकल कंपोजिशन ऑफ सम मॅटर इज गिवन इन द फॉलोइंग टेबल, आयडेंटिफाय द मेन टाइप ऑफ मॅटर फ्रॉम देअर. आता इथे आपल्याला एखादं नेम ऑफ द मॅटर दिलेलं आहे, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं जे काही मेन टाइप ऑफ मॅटर आहे ते सुद्धा ओळखायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला देण्यात आलेलं आहे सी वॉटर. त्याच्यामध्ये काय काय असतं, H2O, NaCl म्हणजे Cl2. So this is what, this is main type of matter, that is mixture. त्यानंतर distilled water, chemical composition H2O, main type of matter compound. त्यानंतर नेक्स्ट बघा, हायड्रोजन गॅस फिल्ड इन अ बलून दॅट इज H2 एलिमेंट आहे. द गॅस इन LPG सिलेंडर C4H10 plus C3H8 दॅट इज अ मिक्सचर. त्यानंतर आहे आपला बेकिंग सोडा, ज्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो, NaHCO3, दिस इज अ कंपाउंड. प्युअर गोल्ड दॅट इज U एलिमेंट. द गॅस इन ऑक्सिजन सिलेंडर O2 एलिमेंट. ब्रॉन्झ, आता ब्रॉन्झ हा अलॉय आहे, ज्याच्यामध्ये कॉपर आणि टीन असतात, दिस इज अ मिक्सचर और अलॉय. त्यानंतर नेक्स्ट आहे डायमंड. डायमंड साठी C कार्बन एलिमेंट आहे. हिटेड विथ व्हाइट पावडर ऑफ ब्लू पेट्रोल दॅट इज CuSO4 compound. Limestone CaCO2 compound. Dilute hydrochloric acid HCl plus H2O mixture. आता या ठिकाणी आपला जो काही 6th क्वेश्चन होता तोही संपतो. आपण आता 7th क्वेश्चन कडे वळूया. 7th क्वेश्चन आहे, राईट सायंटिफिक रिझन. आपल्याला या ठिकाणी जे काही सायंटिफिक रिझन्स आहेत ते लिहायचे आहेत, म्हणजे शास्त्रीय कारणे या ठिकाणी द्यायची आहेत. यामध्ये फर्स्ट, हायड्रोजन इज कंबस्टिबल. ऑक्सिजन हेल्प्स कंबशन बट वॉटर हेल्प्स टू एक्सटिंग्विश फायर. म्हणजे हायड्रोजन हा एखाद्या ज्वलनासाठी स्वतः ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, पण वॉटर मात्र आग विझवण्याचं काम करतो, आग विझवण्यासाठी मदत करतो. असं का, यामागचं कारण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर याचं उत्तर बघा, प्युअर वॉटर इज अ कंपाउंड फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द एलिमेंट्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन. जे काही प्युअर वॉटर आहे तर ते असं कंपाउंड आहे ज्यामध्ये केमिकल कॉम्बिनेशन होतं. कशाचं, एलिमेंट्सचं, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं. त्यानंतर सेकंड बघा, प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाउंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. जे काही वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत तर त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत तर त्या सुद्धा वेगवेगळ्या असतात. त्यानंतरचं नेक्स्ट, however the compound water formed by chemical combination of gaseous elements hydrogen and oxygen is liquid. It is neither inflammable nor does it support combustion. On contrary, it helps to extinguish fire. तर अशा पद्धतीने जे काही कंपाऊंड वॉटर आहे ज्याच्यामध्ये केमिकल कॉम्बिनेशन असतं वेगवेगळ्या गॅसेस एलिमेंटचं, ज्यामध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, जे की लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा असतं, तर हे इन्फ्लेमेबल आहे, म्हणजे ते ज्वलनशील नाही आणि ज्वलनाला मदत ही करत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे, कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस ऑफ अ कोलायडल कॅन नॉट बी सेपरेट बाय ऑर्डिनरी फिल्ट्रेशन. एखादं कोलायडल सोल्युशन आहे आणि त्याला आपण साध्या फिल्ट्रेशन मेथडनं सेपरेट करू शकत नाही. यामागचं जे काही सायंटिफिक रिझन आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं. सी हियर. फर्स्टली, द पार्टिकल्स ऑफ अ कोलायडल कॅन पास थ्रू फिल्टर पेपर. So a colloidal cannot be separate by filtration. जे काही पार्टिकल्स आहेत कोलायडलचे तर ते फिल्टर पेपर मधून पास होतात, पण आपण त्यांना सेपरेट करू शकत नाही. द पोर्स ऑफ ऑर्डिनरी फिल्टर पेपर आर लार्जर दॅन कोलाइड्स. आता फिल्टर पेपरचे जे काही पोर्स असतात, छिद्र असतात, तर ते कोलाइड पेक्षा थोडेसे मोठे असतात. सो द हेट्रोजेनस मिक्सचर कॅन नॉट सेपरेट बाय फिल्ट्रेशन. आणि म्हणूनच जे काही हा हेट्रोजेनस सबस्टन्स आहे त्याच्या मदतीनं तर फिल्ट्रेशनच्या प्रोसेसना आपण त्यांना सेपरेट करू शकत नाही.
Milk is an example of colloid which contain solid liquid particles of proteins, fat, etc. cannot be separated by filtration. जे काही मिल्क आहे तर ते एक्झाम्पल आहे कशाचं, कोलाइडचं, जे की ज्याच्यामध्ये सॉलिड लिक्विड पार्टिकल्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात आणि त्यांना आपण फिल्ट्रेशन या पद्धतीने वेगळं करू शकत नाही. त्यानंतरचं नेक्स्ट बघा, लेमन शरबत has sweet, sour and salty taste and it can be poured in a glass. तर जो काही आपलं लिंबूचं सरबत आहे तर तो थोडासा गोड असतो, आंबट असतो, थोडासा खारट असतो चवीला आणि त्याला आपण ग्लासामध्ये सहज ओतू शकतो. आता यामागचं सायंटिफिक रिझन काय तर बघा, लेमन शरबत इज अ मिक्सचर प्रिपेअर्ड बाय ऍडिंग शुगर, लेमन अँड कॉमन सॉल्ट. The properties of constituent substance are retained in the mixture. Hence, lemon sharbat has sweet taste of sugar, sour taste of lemon and salty taste. जे काही प्रॉपर्टीज आहेत कॉन्स्टिट्युएंट्स एखाद्या मिक्सचरच्या तर त्या प्रॉपर्टीज आपण त्या ठिकाणी रिटेन करतो. म्हणजे आता आपण शरबतामध्ये वेगवेगळे घटक घालतो, साखर आहे, मीठ आहे, लिंबाचा रस आहे, तर त्याचे जे काही टेस्ट असेल, त्याचे जे काही प्रॉपर्टीज असतील त्या कायम राहतील, रिटेन राहतील आणि त्यामुळेच त्यांची जी काही चव आहे ती आपल्याला प्रत्येक घोटादरम्यान पाहायला मिळेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन डी, a solid matter has a properties of definite shape and volume. एखादा सॉलिड सबस्टन्स आहे तर त्या सॉलिड सबस्टन्सला त्याचा स्वतःचा विशिष्ट असा आकार असतो, त्याचबरोबर त्याचं स्वतःचं व्हॉल्यूम सुद्धा असतं. तर यामागचं सायंटिफिक रिझन बघा, फर्स्टली इन सॉलिड्स डिस्टन्स बिटवीन मॉलिक्युल्स इज लेस. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही सॉलिड्स असतात तर त्यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे म्हणजे अंतर आहे ते खूप कमी असतं. हेन्स इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन सॉलिड्स आर व्हेरी स्ट्रॉंग आणि म्हणूनच जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते खूप स्ट्रॉंग असतात. त्यानंतर सेकंडली, द पार्टिकल्स ऑफ सॉलिड आर व्हेरी क्लोज टू ईच अदर अँड व्हायब्रेट ॲट देअर फिक्स्ड पोझिशन. जे काही सॉलिडचे पार्टिकल्स असतात ते खूप जवळ जवळ असतात आणि म्हणूनच ते एका फिक्स्ड पोझिशन मध्ये व्हायब्रेट होतात. हेन्स द मॉलिक्युल्स ऑफ अ सॉलिड रिमेन बियॉन्ड to one another and so the solids have definite shape as well as volume. म्हणूनच हे जे काही मॉलिक्युल्स आहेत सॉलिडचे ते तसेच राहतात आणि हे जे काही सॉलिड्स आहेत त्यांना डेफिनाइट शेप असतो, त्याचबरोबर व्हॉल्यूम सुद्धा असतो. आता या ठिकाणी आपला जो काही 7th क्वेश्चन होता तोही संपतो. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे मीन्स क्वेश्चन नंबर 8 कडे वळूया. Question number 8 आहे, deduce the molecular formula of compound obtained from the following pairs of elements by the multiplication method. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन मेथड दिलेली आहे ज्याच्या मदतीने आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो. यामध्ये बघा, कार्बन ज्याची व्हॅलेन्सी 4 आहे, क्लोरीन ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे. आपण जर त्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला वी गेट मॉलिक्युलर फॉर्म्युला CCl4. त्यानंतर नेक्स्ट N व्हॅलेन्सी 3, हायड्रोजन व्हॅलेन्सी 1. आता यामध्ये यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळेल NH3 दॅट इज अमोनिया. त्यानंतरचा नेक्स्ट आहे C मीन्स कार्बन व्हॅलेन्सी 4, ऑक्सिजन 2. आता या ठिकाणी आपण जर त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं वी गेट मॉलिक्युलर फॉर्म्युला C2O4 और CO2. त्यानंतरचं नेक्स्ट कॅल्शियम व्हॅलेन्सी 2 आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी सुद्धा 2 आहे. आपण जर त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं वी विल गेट C2O2 और CaO. तर अशा पद्धतीने आपला जो काही ह्या 6 चॅप्टरचा ओव्हरऑल एक्सरसाइज होता तो या ठिकाणी संपतो. आता या संपूर्ण एक्सरसाइज मध्ये जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. आपले लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने आता यापुढील किंवा यापूर्वीचे जे काही पार्ट आहेत, जे काही चॅप्टर्स आहेत, त्यांचे एक्सरसाइजेस आहेत तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळतील.
तर त्या ठिकाणी पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.